विधान परिषदेसाठी आजपासून रणधुमाळी. अर्ज भरण्यास सुरुवात. 1 जूनपर्यंत मुदत. राजकीय हालचाली गतिमान. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने या मतदारसंघातील विधान परिषदेची निवडणूक रखडली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागल्या. आता त्यानंतर विधान परिषद निवडणुकीचेही बिगुल वाजले आहे. 25 मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात प्रक्रिया सुरू होत आहे. 1 जूनपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 2 जून रोजी अर्जाची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत 4 जून आहे. 18 रोजी सकाळी 8 ते 4 या वेळेत मतदान होणार आहे. 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सांगली, सातारा जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून आले आहेत. यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितींचा समावेश आहे. यामुळे भाजपकडे पूर्ण बहुमत नसले तरी 853 मतदारांपैकी सर्वाधिक मतदार त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर महायुतीच्या जागा वाटपात भाजपने हक्क सांगितला आहे. तो मान्यही होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांनी या मतदारसंघावर प्रबळ दावा केलेला नाही. त्यामुळे येथून भाजपच लढणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.